श्री संस्थानद्वारे 115वा श्री पुण्यतिथी उत्सव 24 ऑगस्ट 2025 ते 28 ऑगस्ट 2025 पर्यंत धार्मिक प्रथा परंपरेनुसार संपन्न झाला। या उत्सवात दररोज सकाळी 6 ते 6:45 काकडा, 7:15 ते 9:15 गाथा भजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5:30 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 श्रीहरी कीर्तन संपन्न झाले। सप्ताहात हरिभक्त परायण सुरेश बुवा वाकडे पुसद, हरिभक्त परायण भरत बुवा जोगी परळी, हरिभक्त परायण प्रशांत बुवा ताकोते सिरसोली, भरत बुवा पाटील म्हैसवाडी, बाळू बुवा गिरगावकर गिरगाव आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले। श्री गणेश याग व वरुण यागास भाद्रपद शुक्ल 1 ला प्रारंभ होऊन भाद्रपद शुक्ल 5 ला सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती झाली। तसेच श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त श्रीहरी कीर्तन होऊन कार्यक्रम संपन्न झाला। यावर्षी श्री पुण्यतिथी उत्सवात श्रींच्या सेवेत 462 दिंड्यांनी सहभाग घेतला। यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण 73 नवीन दिंड्यांना 10 टाळ, 1 विणा, 1 मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या। जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्तीकरिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता सहयोग देण्यात आला। तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्रांची सुविधा विसावा संकुल येथे करण्यात आली। तसेच उत्सव काळात श्री शेगावसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपा सरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा समाधी उत्सव संपन्न होऊन 1,18,000 वर भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। अशा रीतीने श्री कृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे, असे श्री संस्थानतर्फे कळविण्यात आले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।